नॉस्ट्राडॅमसने भविष्य वर्तवलेला तो नेता म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून नरेंद्र मोदी आहेत असं वक्तव्य भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलेलं आहे। पण खरंच तसं आहे का की सोमय्यांची ही मोदी भक्ती आहे? पाहूयात याच संदर्भातला एक रिपोर्ट। वो जो नॉस्ट्राडॅमस ने जो भविष्यवाणी की थी कि पूर्व के देश से एक नेता उभर कर आएगा और वो हिंदुस्तान को विश्व के सर्वोच्च स्थान पर ले जाएगा, वो नेता नरेंद्र मोदी है। उत्तर प्रदेशात भाजपला अद्भुत यश मिळालं। पाठोपाठ गोवा, मणिपूरमध्ये भाजपनं सत्तेची गणितं जुळवली। जवळपास अर्धा भारत आता भगवा दिसू लागलाय। त्यामुळे मोदींचं कौतुक करताना किरीट सोमय्यांना थकवा येत नाहीये। त्यांनी थेट 16व्या शतकातील भविष्यवेत्ता मायकल नॉस्ट्राडॅमसनं वर्तवलेल्या अंदाजाशी त्याचा संबंध जोडून टाकलाय। त्यामुळे आता हे नॉस्ट्राडॅमस कोण होते तेही बघूया। मायकल नॉस्ट्राडॅमस 16व्या शतकातील फ्रेंच तत्ववेत्ता आणि भविष्यवेत्ता म्हणून प्रसिद्ध आहे। हिटलरचा उदय, हिरोशिमा नागासाकीवरचा अणुहल्ला, लंडनमध्ये 1966 मध्ये लागलेली आग, वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला अशा अनेक घटनांचं भविष्य नॉस्ट्राडॅमसनं लेस प्रॉफिटिस या पुस्तकात वर्तवलं होतं। जे प्राइस वॉटरहाउस जे ग्लोबल कन्सल्टन्सी फर्म आहे त्याचा नुकताच आलेला रिपोर्ट दिला। त्या रिपोर्टमध्ये लिहिले आहे की पुढच्या 10 वर्षात भारत जगातला टॉप 3 इकॉनॉमीमध्ये असेल। नॉस्ट्राडॅमसनं 2017 मध्येही घडणाऱ्या काही घटनांचं भविष्य वर्तवलं, ज्यात जगाचं अर्थकारण स्थिर करण्यासाठी चीन काही महत्त्वाची पावलं उचलेल। बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे इटलीची अवस्था बिकट होईल। ट्रम्प यांच्या कारकिर्दीत अमेरिकेला कायदा सुव्यवस्था आणि सुशासन राखणं कठीण होईल। रशिया आणि युक्रेन या 2 देशांमध्ये सौहार्दाचे संबंध तयार होतील। आता याचाच आधार मोदींचं गुणगान करण्यासाठी सोमय्यांनी घेतलाय। जगात एक ग्लोबल पॉवर म्हणून भारत विकसित होत चाललेले आहेत। त्याच्यावरून असं दिसलं की जी ती ज्योतिष भविष्यवाणी झाली होती ती खरी झालेली दिसते, म्हणजे खरी होत आहे मोदीच्या स्वरूपात। मोदींचा प्रभाव, जनमानसावर असलेली पकड आणि राजकीय यश हे आताचं वास्तव आहे। मात्र त्याचा संबंध नॉस्ट्राडॅमसच्या भविष्याशी जोडणं कितपत योग्य आहे हा प्रश्न उरतोच। प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।